ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आल्याचं प्रकाश शेंडगे म्हणालेत। नव्या पक्षासाठी 3 नावांवर एकमत झाल्याचं प्रकाश शेंडगे म्हणालेत। ओबीसी बहुजन मोर्चा, ओबीसी बहुजन पार्टी, ओबीसी बहुजन आघाडी नावांवर एकमत झालंय। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असेल असंही शेंडगे म्हणाले। ओबीसी संघटनांच्या पक्षासाठी 3 नावांवर एकमत झालंय। ओबीसी बहुजन मोर्चा, ओबीसी बहुजन पार्टी, ओबीसी बहुजन आघाडी। तर कोणकोणत्या चिन्हावर चर्चा झाली एक नजर टाकूया। टॉर्च, शिट्टी आणि तुतारी। ओबीसी संघटनांच्या पक्षासाठी यातली चिन्ह मिळू शकतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रकाशजी शेंडगे सर आहेत। सर, आज नवा कोरा पक्ष आणि पहिली कोर कमिटीची बैठक झालेली आहे। ध्येयधोरण ठरवण्यात आलेले आहेत। पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे याबाबत चर्चा झालेल्या आहेत। काय नेमकं पक्षाचं नाव असू शकतं, काय नेमकं चिन्ह असू शकतं, काय प्रतिक्रिया? हे पहा, आम्ही जो पक्ष निर्माण करत आहे तो ओबीसी आणि भटके विमुक्त या समाजाला न्याय देण्यासाठी हा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे। कारण एकंदरीत वातावरण ओबीसी विरुद्ध मराठा इतकं वातावरण झालं आहे की ओबीसीना कुठल्याही परिस्थितीत आता मराठा समाजाला मतदान द्यायचंच नाही असा निर्णय झालेला आहे। पण जरी द्यायचं नसेल तर त्यांना समोर पर्यायी उमेदवार तर पाहिजे, आणि म्हणून हा पर्यायी उमेदवार देण्यासाठी ह्या पक्षाची निर्मिती जी आहे ती केलेली आहे। आज जवळपास 21 नावावरती आमची चर्चा झालेली आहे। त्यातले आम्ही जवळपास 3 नावं जे आज आम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहेत, त्यातलं एक नाव म्हणजे ओबीसी बहुजन मोर्चा, दुसरं एक ओबीसी बहुजन पार्टी आणि ओबीसी बहुजन आघाडी। ह्या तीन नावावरती आता आमचं एकमत झालेलं आहे। त्यापैकी आम्ही 2-3 चिन्हावरती सुद्धा आम्ही शॉर्टलिस्ट केलेलं आहे। एक तर टॉर्च एक आहे, एक शिट्टी एक आहे आणि तुतारी आहे। अशी 3 कारण ही चिन्ह जी आहेत ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जी अवेलेबल आहेत त्यातलीच आपल्याला घ्यावी लागतात। त्यामुळे 3 चिन्ह सुद्धा आम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत। त्यातलं एखादं चिन्ह जे आहे ते आम्हाला इलेक्शन कमिशन आम्हाला जे देईल त्याच्यामधलं ते आम्ही स्वीकारू। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगी सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।